मोरया हो बाप्पा मोरया हो बाप्पा मोरया हो बाप्पा मोरया हो नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आता आपण आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील येणेरे या गावी। या गावचं वैशिष्ट्य काय तर मित्रांनो, जो आता गणेशोत्सव पार पडत होता, या गणेशोत्सवाची जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती आगळी वेगळी मिरवणूक या ठिकाणी होते। आणि याचं आगळेपण हे शेकडो वर्षापासून या ग्रामस्थांनी जपून ठेवले, टिकून ठेवलंय। आणि ही वेगळी मिरवणूक आपण पाहणार आहोत आणि आपण या सगळ्या मिरवणुकीचा आनंद घेता घेता या मिरवणुकीचं वेगळं असं काय वैशिष्ट्य आहे तेही ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत। चला तर। नमस्कार सर, मुळात येणेरे गावची विसर्जन मिरवणूक ही शेकडो वर्षापूर्वीची, म्हणजे आमच्या 2 पिढ्यांना सुद्धा ती आठवत नाही। आणि गावचं एकोपा हा त्या निमित्तानं दिसून येत असताना मला वाटतं पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात जवळजवळ एकाच टायमाला 400-450 गणपती बाप्पांची मिरवणूक होणारं हे पहिलंच गाव असेल। कारण अतिशय शिस्तबद्धरित्या त्या ठिकाणी मिरवणूक होते। सर्व गणपती हनुमान मंदिर येथे येतात, तिथून टाळ पखवादाच्या नादामध्ये सर्व गणपती बाप्पाची मिरवणूक सामुदायिकरित्या एक मिरवणूक आणि 400 ते 500 गणपती अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन असतं। आणि शेवटच्या दिवशी अश्रू नयनांनी त्या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना या ठिकाणी खरोखर येणारी जी मिरवणूक आहे, गेल्या वर्षी अनेक मुंबईवरून सुद्धा लोक या ठिकाणी मिरवणूक पाहण्यासाठी आले। कारण ही मिरवणूक जी गावचा एकोपा दाखवणारी आहे, ही 2 पिढ्यांना 3 पिढ्यांना आम्हाला सुद्धा आठवत नाही। आणि अशा मिरवणुकीच्या आणि अशा गावामध्ये आमचा जन्म झाला। खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत का येणेरे सारखं गाव, विठ्ठलवाडी सारखं गाव हे आज हा एकोपा पुढे कायम चालू ठेवत आहे। आणि या ठिकाणी सामुदायिकरित्या दत्त मंदिराच्या ठिकाणी एक आरती होते आणि सामुदायिक आरती झाल्यानंतर एक एक गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी विसर्जन होतं। आणि या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालं का निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। कुठल्याही प्रकारचे हारतुरे असतील, गणपती बाप्पा जवळची फळे असतील, नदीमध्ये टाकली जात नाहीत। म्हणजे खऱ्या अर्थानं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सुद्धा या ठिकाणी गावाच्या विकासामध्ये, कारण गावाच्या विकासात म्हणण्याचा अर्थ असा आहे का दर बुधवारी न चुकता गावच्या स्मशानभूमीची सुद्धा साफसफाई या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं केली जाते। म्हणजे एखाद्याने किती द्यायचं आणि कोणत्या गावाने किती घ्यायचं, खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत का आम्ही त्या येणेरे आणि विठ्ठलवाडी सारख्या गावामध्ये जन्मलो आणि अशा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झालो। एक गाव एक गणपती अशा प्रकारची संकल्पना पूर्वी राबवली जात होती। आता एक गावाने सर्व गणपती एकत्रित विसर्जित अशी संकल्पना आपण राबवत आहे। एका ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डीजे नाही, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे सगळं उपक्रम या ठिकाणी राबवत आहे। सर्वांसाठी आपण काय संदेश द्या साहेब? एक गाव एक गणपती हा सामुदायिक गणपतींसाठी असणारा तो संकल्प होता, परंतु घरगुती गणपतींसाठी पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा, शेवटी काही गोष्टी रूढी परंपरा ह्या मोडायच्या नसतात। जुन्या लोकांनी घालून दिलेली रूढी ही नवीन पिढीने पुढे न्यायची असते। म्हणून आम्ही ती रूढी परंपरा जपत असताना अनेक गणपती परंतु एक मिरवणूक, आणि ती सुद्धा टाळ मृदुंगाच्या नादात या ठिकाणी ती मिरवणूक होत असते। आणि भजनामध्ये संपूर्ण गावातील असं एकही घर नाही का त्या घरात कुणी व्यक्ती भेटेल, कारण प्रत्येक घरातील सगळ्या व्यक्ती या ठिकाणी त्या मिरवणुकीत सामील झालेल्या असतात। आपण ते डीजेच्या धडाक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत असतं आणि आपल्याकडे टाळ मृदुंगाच्या ध्वनीमध्ये होत असतं। इतरांना आपण काय संदेश द्याल साहेब? खऱ्या अर्थानं डीजे मध्ये थोडासा गैरप्रकार होतो आणि त्यामध्ये गावात कुठेतरी 2 गटात भांडणं, लहान मुलांमध्ये भांडणं आणि नाही त्या गोष्टीत त्या नवीन परंपरा चालू होण्यापेक्षा आमचं सर्व मंडळांना आव्हान आहे। आणि गावात सुद्धा आमच्या अशी परंपरा आता आम्ही टाकलेली आहे की सर्व गणपती बाप्पांची सार्वजनिक सुद्धा त्या ठिकाणी टाळ मृदुंगामध्ये आम्ही गणेश विसर्जन मिरवणूक सार्वजनिक गणपती सुद्धा करत असतो। तुम्ही आभार।
सर्व प्रमुख मुली मारून सभागृहात ठेवा. विठ्ठलवाडीतील सर्व गणपती सभागृहामध्ये आणून लाईनीमध्ये ठेवा. हॅलो हॅलो शांतता पहिलं भजनी मंडळ गाडीच्या मागे चालेल काही करू नका. आणि किंचित लाईन होईल. मोरया हो बाप्पा मोरया हो बाप्पा मोरया हो बाप्पा मोरया हो
चला पहिला मानाचा गणपती या ठिकाणी आलेला आहे, त्यानंतर दुसरा, त्यानंतर तिसरा आलेला आहे. आता असे करून 500,000 गणपती या ठिकाणी घाटावर येणार आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. साई साई आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगल का महाराष्ट्रामध्ये एकमेव येणेरे विठ्ठलवाडी गाव आहे की गेले अनेक वर्ष गणपतीची जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती विसर्जनाची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये आणि एक भाविक भक्तांच्या आवाजामध्ये आपण साजरी करत असतो. दुसरा विषय असा आहे की आज आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होते, परंतु काही ढोल ताशे किंवा डीजे यांचा आवाज जर पाहिला तर गावामध्ये असणारी वयस्कर आजारी माणसं यांचा नक्कीच त्यांना त्रास झालेला आपण पाहू शकतो. आणि म्हणून आमच्या गावाने गेल्या अनेक वर्ष अनेक पिढ्या ही जी नवीन संकल्पना राबवलेली आहे ती भविष्य कालावधीमध्ये सुद्धा आमची सर्व गावं ही परंपरा अखंड चालू ठेवतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि तालुक्याला एक संदेश देतोय का येणाऱ्या विठ्ठलवाडीमध्ये ही जी परंपरा आहे ती परंपरा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये या 11व्या दिवशी आपण चालू करावी असा मी जनतेला संदेश देतो.